Namaskar. Today we start chapter number 14, algebraic formulae, expansion of squares. Expansion म्हणजे विस्तार, स्क्वेअर म्हणजे वर्ग विस्तार आणि algebraic formulae. algebraic म्हणजे algebraic expression म्हणजे बेजिक राशी, म्हणजे बेजिक फॉर्म्युला म्हणजे सूत्र, बेजिक सूत्र वर्ग विस्तार असं आपल्या प्रकरणाचं नाव आहे. ऑलरेडी वी लर्न algebraic expression. आपण algebraic expression हे प्रकरण शिकलेलो आहोत पहिल्या सत्रामध्ये. अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. आता आपल्याला शिकायचंय, आता प्रॉडक्ट ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन शिकलो आपण. द प्रॉडक्ट ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स इज कॉल्ड. जेव्हा अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा प्रॉडक्ट करतो आपण गुणाकार, म्हणजे बेजिक राशीच्या गुणाकाराला त्याचं विस्तार म्हणतात. और देयर एक्सपांडेड फॉर्म किंवा त्याचं विस्तारित रूप म्हणतात. फॉर्म म्हणजे रूप, म्हणजे बेजिक राशीच्या गुणाकाराला त्याचं विस्तारित रूप किंवा त्याचं विस्तार असं म्हणतात. प्रॉडक्टला गुणाकाराला म्हणजे उदाहरणार्थ समजा x अधिक 5 कंसाचा वर्ग, x अधिक 5 गुणिले x अधिक 5, x प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर आहे 2 टाइम्स. मग x इनटू ब्रॅकेट x प्लस 5 इनटू ब्रॅकेट x प्लस 5. बरोबर का, मी एक घडी सोडून टाकत आहे. ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स. फर्स्ट टर्म सेकंड ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेट x into bracket x plus 5 and 5 into bracket x plus 5. x ने गुणा x square x into 5 5x 5 into x 5x 5 25 5 5 10 10x. हे जे आलं आन्सर, इट इज कॉल्ड एक्सपांडेड फॉर्म. याला एक्सपान्शन म्हणतात, याला विस्तार म्हणतात. मग हे जे स्क्वेअर आहे हा विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला जर केला तर सोपा जाईल. आणखी एक आता घेतो बघा, y - 3 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा y - 3 आणि y - 3 स्क्वेअर म्हणून 2 टाइम्स. फर्स्ट टर्म सेकंड ब्रॅकेट y स्क्वेअर 3y -3y minus become plus 9. Sign same. Addition 3 plus 3 6y. Bigger sign, समान चिन्ह बेरीज करून मोठे चिन्ह देऊ. That is the expanded form. ओके. आता मी इथे काही आकृती काढलेली बघा. ही स्क्वेअर आहे. ABCD इज अ स्क्वेअर. एरिया ऑफ स्क्वेअर जो आहे ना, फॉर्म्युला आहे साइड स्क्वेअर. आणि एरिया ऑफ रेक्टेंगल लेंथ इनटू ब्रेड असे दोन फॉर्म्युले आहेत. हा ABCD स्क्वेअर आहे. मी काय केलं बघा, इथे ही बाजू x घेतली आहे, ही बाजू y घेतली. मग ही x आहे म्हणजे ही x आहे, ही y म्हणजे ही y आहे, ही x आहे म्हणजे ही x आहे, ही y आहे म्हणजे ही y. ओके. तसंच इथं तसंच केलेलं आहे, ही x घेतली, ही y घेतली. कारण बघा ना, हा स्क्वेअर म्हणजे चौरस आहे, याच्या प्रत्येक बाजू सारखी असते. मग AE अधिक AB x अधिक y होईल. बघा BC x अधिक y होईल. हा y म्हणजे हा y, हा x म्हणजे हा x. हा बघा ना, AD x अधिक y आणि DC सुद्धा x अधिक y. हे चारही बाजू सारखे आहेत. मग मोठ्या चौरसाचं क्षेत्रफळ एरिया ऑफ ABCD, सूत्र साइड स्क्वेअर. साइड कोण x अधिक y. हे कळलं का? मोठ्या चौरसाचं क्षेत्रफळ, मोठ्या स्क्वेअरचं एरिया ऑफ स्क्वेअर ABCD, साइड स्क्वेअर x plus y bracket square. That is okay. It is the area ABCD. आता हा रेक्टेंगल आहे, हा स्क्वेअर आहे बरं का. हा स्क्वेअर काय आहे? ही y म्हणजे ही y. 1 2 3 4 भाग सारखे आहेत. याचा एरिया काय होईल? एरिया ऑफ स्क्वेअर साइड स्क्वेअर म्हणजे y चा स्क्वेअर. हा रेक्टेंगल आहे, एरिया ऑफ रेक्टेंगल. लेंथ किती आहे? x आणि ब्रेड किती आहे? y. म्हणजे हा होईल x into y. हा पण रेक्टेंगल आहे, ही x आहे, सॉरी 1 2 3 4 चार बाजू सारखे आहेत. एरिया ऑफ स्क्वेअर साइड काय आहे? x चा स्क्वेअर, याचा एरिया x स्क्वेअर. बरोबर का? आणि हा रेक्टेंगल आहे बघा, लेंथ x आणि ब्रेड y, लेंथ x आणि ब्रेड y, x into y. याचा एरिया, हा याचा एरिया, हा याचा एरिया, हा याचा एरिया. कळलं का चौघांचा एरिया? मग आता एरिया quadrilateral ABCD
याचा एरिया बरोबर कोणाचा एरिया, याचा एरिया एक्स स्क्वेअर प्लस याचा एरिया एक्स वाय प्लस याचा एरिया एक्स वाय आणि याचा एरिया वाय स्क्वेअर. बघा 1 2 3 4 चौघांची बेरीज म्हणजे या स्क्वेअरचा एरिया होईल. पण हा एरिया ऑफ स्क्वेअर काढला आपण काय एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर एक्स स्क्वेअर 1xy किती xy होईल 2xy प्लस वाय स्क्वेअर. हा झाला फॉर्म्युला पहिला. इट इज द फर्स्ट फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला बघा इथे लिहितो x प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर x स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर. इट इज द फर्स्ट फॉर्म्युला. आता इथं समजा रेक्टेंगल स्क्वेअर आहे याची साइड किती आहे x x x मोठा जो आहे a b c d p q r s आणि t एरिया ऑफ a b c d स्क्वेअर आहे तो साइड स्क्वेअर. साइड कोण आहे x म्हणजे साइड स्क्वेअर झालं x स्क्वेअर बरोबर. आता मला सांगा ही मोठी बाजू x आहे आणि छोटी बाजू y ही y म्हणजे ही y म्हणजे ही y. ओके कळतंय का. ही मोठी ab x आहे मोठी x आहे ab बरोबर ap अधिक pb ही x आहे मग ap अधिक pb कोण आहे y हा इकडे वजा होईल म्हणजे ap काय होईल x वजा y. हे बघा ही x वजा y म्हणजे ही x वजा y म्हणजे ही x वजा y. तसं तिथं पण ही x आहे कारण हा स्क्वेअर ही y ही y हा पण स्क्वेअर आहे आणि हा पण स्क्वेअर आहे. 1 2 आणि मोठा 3 स्क्वेअर. ही बाजू y ही बाजू x आहे म्हणजे ही x वजा y होईल म्हणजे ही पण x वजा y होईल म्हणजे ही पण x वजा y होईल. म्हणजे मोठ्याचा एरिया बरोबर याचा अधिक याचा अधिक याचा अधिक याचा चौघांच्या एरिया चौघांच्या क्षेत्रफळाची बेरीज. याचं क्षेत्रफळ काय आहे चारी बाजू सारखं म्हणजे स्क्वेअर आहे साइड स्क्वेअर म्हणजे x y ब्रॅकेट स्क्वेअर. हा रेक्टेंगल आहे मग गुणाकार काय होईल लेंथ इनटू ब्रेड्थ. लेंथ किती आहे x y आणि ब्रेड्थ किती आहे y. कळलं. ही लेंथ किती आहे x y आणि ब्रेड्थ किती आहे y आणि हा स्क्वेअर आहे साइड स्क्वेअर म्हणजे y स्क्वेअर. 1 2 3 चौघांची बेरीज किती असेल मोठे म्हणजे x स्क्वेअर म्हणजे बघा ना याचा एरिया बरोबर मोठ्याचा एरिया x वर्ग बरोबर हा अधिक हा अधिक हा अधिक हा बरोबर हा x y याला असं ठेवा बरं का. y ने आधी ना x गुणिले y x वजा y वर्ग अधिक x y परत वजा y वर्ग आणि अधिक y वर्ग वजा y वर्ग अधिक y वर्ग गेले. आता हे तिघं इकडे आले म्हणजे काय होईल x वर्ग बघा बरं का. हा x वर्ग असाच हा अधिक x y होईल वजा x y हा अधिक सुद्धा होईल वजा x y आणि वजा y वर्ग होईल अधिक y वर्ग आणि बरोबर राहिलं x वजा y चा वर्ग. हा इकडून घ्या x वजा y चा वर्ग हा x वर्ग लाईट टर्म्स आहे साजेत एक होतं x y चिन्ह समान बेरीज केली 1 x y 2 x y चिन्ह वजा आणि अधिक y वर्ग x वजा y चा वर्ग x वर्ग वजा 2xy अधिक y वर्ग. हे दुसरं सूत्र मिळालं आपल्याला विस्तार सूत्र म्हणतात याला. यालाच एक्सपान्शन फॉर्म्युला म्हणतात एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर. हे बघा कंसाचा वर्ग आहे म्हणजे स्क्वेअर आहे इथे स्क्वेअर आहे फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल हे काय परीक्षेत विचारलं जात नाही तुमच्या माहितीसाठी सांगितलं मी. आता पहा याला फर्स्ट टर्म म्हणतात फर्स्ट टर्म आणि हा सेकंड टर्म. फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म ब्रॅकेट स्क्वेअर आहे फर्स्ट टर्मचा
स्क्वेअर बघा प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म आणि सेकंड टर्मचा स्क्वेअर. मराठीत पहिले पद अधिक दुसरे पद. पहिल्या पदाचा वर्ग 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद आणि दुसऱ्या पदाचा वर्ग. अशा पद्धतीने हे लिहिता पाहिजे. पहिलं पद अधिक दुसरं पद कंसाचा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. इथे फक्त वादाचिन्ह आलं संपूर्ण मध्ये फक्त मध्ये वादाचिन्ह नाही बघा इथं आणि इथं मध्ये बाकी सगळं सेम आहे काहीच फरक नाही. नीट पहा पहिलं पद अधिक दुसरं पद कंसाचा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्याचा वर्ग. स्क्वेअर ऑफ फर्स्ट प्लस 2 इंटू फर्स्ट इंटू सेकंड प्लस सेकंडचा स्क्वेअर x मायनस y परत पहा फर्स्टचा स्क्वेअर मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड. पहिलं स्क्वेअर ऑफ फर्स्ट मायनस 2 इंटू फर्स्ट इंटू सेकंड प्लस सेकंड स्क्वेअर. कळतंय का? आता याची काही उदाहरण घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा मी तर काही गणित मांडली आहेत आपण आता फॉर्म्युल्याच्या सहाय्याने सोडवायचा प्रयत्न करूया. लिसन केअरफुल. पहा पहिल्याचा स्क्वेअर प्लस आहे हक्काचा 2 हा पाहिजे दोघांचा गुणाकार x × 5 प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर. कळलं? परत पहा पहिल्याचा स्क्वेअर प्लस हक्काचा 2 हे दोघं घ्यायचे x गुणिले 5 आणि प्लस पाहिजे तिथं 5 चा स्क्वेअर. बघा हा x स्क्वेअर इथे प्लस साइन 2 पंचे 10x आणि 5 चा स्क्वेअर 25. परत पहा पहिल्याचा स्क्वेअर हक्काचा 2 दोघांचा गुणाकार आणि दुसऱ्याचा स्क्वेअर प्लस बेसाठी 14x आणि 7 चा स्क्वेअर 49. परत पहा पहिल्याचा स्क्वेअर हक्काचा 2 दोघांचा गुणाकार आणि हा दुसरा आहे त्याचा स्क्वेअर x स्क्वेअर हे प्लस 10 गुणिले 20x आणि 10 चा वर्ग 100. कळतंय का? खूप सोपी गणित आहेत खूप. बघा हेच आपण दोनदा कंस पांढरा गुण आम्ही मगाशी करून दाखवले होते त्याच्यापेक्षा एकदम सोपं आहे. आता 4m अधिक 7 बघा बरं का. बघा पहिला 4m 4m चा स्क्वेअर हक्काचा इथं कंस काय केला बरं मी हे दोघं जण आहेत म्हणून ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 दोघांचा गुणाकार 4m × 7 प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर. बघा आता हा कंस आहे ना म्हणजे ब्रॅकेट मध्ये प्रत्येकाचा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर 16 m चा स्क्वेअर m स्क्वेअर बेसाठी 14 गुणिले 4m 7 चा स्क्वेअर 49. आता गुणाकार राहिला बघा 16m स्क्वेअर 14 × 56. परत पहा दोघं जण आहेत साथ घेऊ का? ठीक साथ घेऊ. पहिल्याचा स्क्वेअर
5चा 2 परत दोघांचा गुणाकार आणि दुसऱ्याचा स्क्वेअर. आता ब्रॅकेट मध्ये प्रत्येकाचा स्क्वेअर करायचा. 7चा स्क्वेअर 49 चा स्क्वेअर x स्क्वेअर बेस 7 14 14 पंचे 70 आणि x चा 7 आणि 5चा स्क्वेअर 25. बघा 3x पहिल्याचा स्क्वेअर हक्काचा 2 दोघांचा गुणाकार आणि दुसऱ्याचा स्क्वेअर. बघा कंसाचा वर्ग करताना दोघांचा करायचा. 3 चा वर्ग 9 स्क्वेअर 9 x चा x स्क्वेअर 42 चा 27 होतं 42x 7 चा स्क्वेअर 49. पहिल्याचा स्क्वेअर हक्काचा 2 दोघांचा गुणाकार 2 गुणिले 2 4 गुणिले 3 आणि 3 चा स्क्वेअर प्रत्येकाचा करायचा. 4 चा 16 x चा x वर्ग 2 चौक 8 8 त्रिक 24 आणि हा x असाच आणि 3 चा 3 त्रिक 9. कळतंय का? बघा हे दोघं आहेत म्हणून 2x चा स्क्वेअर 2 गुणिले दोघांचा गुणाकार बरोबर आणि दुसऱ्याचा वर्ग. दोघ जण म्हणून कंस घालायचा. प्रत्येकाचा करायचा. 2 चा वर्ग 4 आणि x चा वर्ग x वर्ग 2 दुने 4 4 त्रिक 12 x गुणिले y xy 3 चा वर्ग 9 आणि y चा वर्ग संपलं. खूप सोपी गणित आहेत पहा. थोडंसं काळजीपूर्वक करायचं. आता वजा चिन्ह आलं तरी काही बदल होत नाही. बघा मायनस आहे परत बघा पहिल्याचा स्क्वेअर मायनस घ्यायचं फक्त हक्काचा 2 या दोघांचा गुणाकार आणि दुसरा जो आहे तो मात्र ऑलवेज प्लस बरं का. इथं ऑलवेज प्लस आहे फक्त मध्ये चेंज होतो. हा x स्क्वेअर हे मायनस 2 चौक 8x 4 4 चौक 16. परत पहा पहिल्याचा स्क्वेअर मायनस हक्काचा 2 दोघांचा गुणाकार दुसऱ्याचा स्क्वेअर m स्क्वेअर मायनस बेस 3 14m 7 चा स्क्वेअर किती 49. बघा दोघ जण पहिल्याचा स्क्वेअर बरोबर आहे का मायनस हक्काचा 2 दोघांचा गुणाकार बरोबर आणि शेवटी प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर. बघा आता ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे प्रत्येकाचा 6 चा स्क्वेअर 6 6 36 आणि x चा स्क्वेअर x स्क्वेअर 6 36 x स्क्वेअर मायनस बेस 12 12 पंचे 60 हा x असाच बेस 12 12 पंचे 60 x 5 चा स्क्वेअर 25. कळतोय का? सोपं आहे. आता बघा बरं का पहिल्याचा स्क्वेअर इथं वजा चिन्ह आहे हक्काचा 2 दोघांचा गुणाकार बरोबर दुसरा कोण आहे 5n त्याचा स्क्वेअर 2 चा वर्ग 2 स्क्वेअर 4 यमाचा m स्क्वेअर 2 दुने 4 4 पंचे 20. आता संख्यांचा गुणाकार करायचा आधी आणि अक्षर कोण m आणि n 5 चा स्क्वेअर 5 5 25 आणि n चा पण करायचा बरोबर आहे का? इथे बघा 7m चा वर्ग वजा 2 7m गुणिले 6n बघा पहिल्याचा वर्ग वजा 2 7m गुणिले 6n आणि 6n चा वर्ग 7 चा वर्ग 49 यमाचा वर्ग m वर्ग वजा संख्यांचा गुणाकार करा बेस 14 14 84 आणि अक्षरांचा गुणाकार mn 6 चा वर्ग 36 आणि n चा वर्ग n वर्ग कंसातल्या प्रत्येकाचा वर्ग करायचा. आता बघा
5x चा वर्ग वजा हक्काचा 2 दोघांचा गुणाकार 5x गुणिले 4 आणि अधिक 4 चा वर्ग. बघा 5 चा वर्ग 25 आणि x चा x वर्ग 2 5 10 10 40x आणि 4 चा वर्ग संपलं. अशा पद्धतीने तुम्हाला गुणाकार करता आले पाहिजे. सूत्र सोपी आहे. 3 2 विस्तार सूत्र आपण पाहिजे बघा. आता कळतंय का? आता आपण ठीक आहे या ठिकाणी थांबूया. गणित सगळे लिहून घ्या आणि 50 मधला प्रश्न पहिला आणि दुसरा तुम्ही सोडू शकता. त्यातले प्रश्न पहिल्यातले पहिले 5 आणि दुसऱ्यातले सुद्धा तिसऱ्यातले सुद्धा सोडू शकता तुम्ही. ओके.